नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या मराठी चॅनलमध्ये. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे गुन्हेगारी दुनिया. तर तुम्हाला आजची जी घटना सांगणार आहे ती नात्यांना काळीमे फासणारी. म्हणजे सासू आणि जावयाचं नातं कसं असतं ते तुम्हाला माहीतच आहे. सासू कोणाची जागा घेऊ शकते आणि जावई कोणाची जागा घेऊ शकतो. तर हे तुम्हाला काय सांगण्याची काही गरज नाही आहे ह्या कलियुगात. आणि हे कलियुग आहे. ह्या कलियुगाच्या ह्याच्यात काही घडू शकतं. आणि तुमच्या आसपास जो एरिया आहे म्हणजे तुमच्या आसपासचा तिथं घडतंय का, तुमच्या बाबतीत घडतंय का, ह्याची खात्री करा आणि सावध व्हा, सतर्क व्हा. आणि ही मी जी गोष्ट किंवा स्टोरी सांगणार आहे ती सत्य आहे. आणि सत्य असल्यामुळे तुम्हाला सांगतो, ह्याच्यातनं कोणाचंही मन दुखावणं किंवा कोणाच्या नाव बदनाम करणे यात असल्यामुळेच प्रकार नाही. फक्त हे तुम्हाला सावधान करण्यात आणि सतर्क करण्यासाठी ही तुम्हाला जी घटना आहे ती सांगणार आहे. आणि ही तुमच्या बाबतीत घडते का, सावध व्हा, सुरक्षित व्हा. आता मंडळी, ही घटना आहे राजस्थानमधली. आणि राजस्थानमध्ये वार्डर जिल्ह्यात आणि या जिल्ह्यामध्ये बेडिया नावाचं एक गाव असतं. ही घटना सत्य आहे. आणि हे बेडिया गाव असतं. तर ह्या गावात सुमा नावाची महिला आणि तिचा पती हे राहत होते, मिठाराम. आणि त्यांच्यासोबत एक मुलगी होती. ती मात्र तिला बोलता येत नव्हतं आणि ऐकू येत नव्हतं, मूकबधीर होती ती. तर ती मुलगी लग्नाच्या वयात आली. आणि काय झालं त्याच्या अगोदर ते लग्नाच्या वयात आली. आणि लग्नाच्या वयात आल्यानंतर त्यांनी काय केलं, गुजरातमधला जो एक व्यक्ती होता पवाराम, ह्याच्यासंग त्या मुलीचं लग्न झालं. आणि पवाराम तो आपल्या सासरवाडीतच घर जावाई म्हणून राहू लागला. आणि त्यात समूच्या नवऱ्याचं निधन होतं. आणि निधन झाल्यानंतर समूला एकटंसं म्हणजे वाटायला लागतं. आणि तिचं वय होतं 40-42. तिचं वय होतं 40 ते 42. आणि ती एकटी स्वतःला हे करू लागली. म्हणजे तिचा नवरा गेल्यानंतर तसा जेवानीचाच बहरतो. आणि तिला एकटंसं वाटायला लागलं. आणि त्यातनं काय होतं, जी त्या पवारामची सासू म्हणजे सुमू, ते तिथं तिला एकटं वाटायला लागलं. आणि पवाराम पण त्याच घरात जावाई म्हणून राहत होता, तर घर जावाई म्हणून. आणि त्या पवारामच्या सासूच्या मनात अशी एक ही जागृत झाली भावना की बाबा आता आपल्या संग म्हणजे जे शारीरिक सुख आहे ते आपल्याला भोगायला मिळलं नाही किंवा आपण घेऊ शकत नाही आता, कारण आपला पती एक्सपायर झालेला आहे. तर मग आपल्या जावयासंगच अनैतिक संबंध बनवले तर कसं राहील. तर तसं काही दिवस जाता ते दिवस गेले. आणि तिची नजर जावयावर होती. आणि शेवट पुरुष हा आगीपाशी गेला की काय असन, तूप असन, मेण असन ते पागळतच. आता हा पवाराम पण त्या महिलेवर दृष्टी घालायला लागला. म्हणजे तिचं सौंदर्य पाहताच ती 40-42 वर्षाची वाटतच नव्हती. तर 40-42 वर्षाची वाटत नव्हती, तर त्याची नजर त्या सासूकडे होती. आणि त्या दोघांना
पण आता हे कसं झालं की त्या दोघांना एकमेकांना बघून हे करायचे, तर एकमेकांना बघून झाल्यानंतरनं त्यांच्या दोघात एकमेकाच्या नजरा भिडल्या आणि त्यानंतरनं त्यांचे संबंधात म्हणजे जे काय असेल जरा शरीर संबंध, आता तुम्ही समजून जावं, त्याचं रूपांतर अनैतिक संबंधामध्ये झालं. आणि अनैतिक संबंधामध्ये झालं आणि काही दिवसांनी असं काय होतं, सुमो ही गर्भवती राहते. आता ही गर्भवती राहिल्याची लक्षणं सगळ्या गावाला म्हणजे सगळ्या दिसून येतं की बाबा ही गर्भवती राहिली आणि सगळ्या गावात चर्चा होती. आणि बाबा नक्की काय प्रकार आहे हा. आता गावातले जे काय असते मोठे माणसं किंवा काय असेल, आता गाव पातळीवर म्हणले की असं प्रकार होणं साहजिकच आहे. आणि तिचे गर्भधारणाचे लक्षणं स्पष्ट दिसत होते. स्पष्ट म्हणजे सर्व उघडकीचंच होतं, हे काय लपून नव्हतं. म्हणजे तिचं पोट आलेलं वगैरे वगैरे सर्व दिसत होतं. आणि जी गरोदर राहिली आणि ते गरोदर राहिल्यानंतरनं जे अपत्य जन्माला येणार होतं ते पवारराव आणि सुमासाठीच ते हे नव्हतं, तर ते पूर्ण समाजासाठी देखील त्याचा जन्म घेणं त्यांना जाणवत होतं अपमानास्पद. म्हणजे शिया मुलाने जन्म घेतला तर आपल्याला समाज काय म्हणाल, आपले नातेवाईक काय म्हणतील. आता ह्यांनी हा विचार आधीच करायला पाहिजे होता ही सर्व गोष्टी घडण्याच्या अगोदर. तर ह्या गोष्टी घडण्याच्या अगोदर तर त्यांनी त्या मुलाला जन्म दिला. आणि काही दिवस म्हणजे थोड्या दिवसात काय झालं की त्यांनी पवारामने आणि सुमाने की बाबा हे मूल म्हणजे त्याच पिरियडमध्ये पवारामने आणि सुमाने असा एक प्लॅन केला की हे मुलगा जर जन्माला आलं म्हणजे हे मूल अपत्य जन्माला आलं तर आपल्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी ही मुसीबत बनून जाईल. आणि त्या मुलाचा म्हणजे ज्या नवजात शिशु आहे त्या बालकाचा ह्यांनी मारण्याचा प्लॅन केला, कट रचला त्यांनी. आणि त्यांनी त्या बाळाला कवा मारला आणि कुठं मारला आणि त्याचं ती जी बॉडी आहे जी नवजात शिशु त्याची बॉडी कुठं दफन केली अद्याप म्हणजे माहीत नाही. त्यांनी बाळाला मारून टाकलं त्यांनी. आणि काही दिवस म्हणजे थोडेफार अजून गावात चर्चा झाली जी डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तिचं बाळ तिच्या संग कसं नाही. तर जी सुमाची आई असते ती आई तिला असं जाणवतं आणि ती डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आणि सुमा आणि पवाराम यांच्या दोघांबद्दल तक्रार तिथे नोंदवते. आणि त्यांनी उडवाउडवीची उत्तर भरपूर दिलेली त्याच्यातनं की काय झालं कुठं काय असं त्यांनी म्हणजे काय ते सांगायचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं. आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदा तर भरपूरशी उडवाउडवीचीच उत्तरं दिली त्यांनी. आणि त्या उडवाउडवीच्या उत्तरामध्ये असं झालं की पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली. आणि चौकशी करत असताना ते पहिल्यांदा नाही होय करत त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे. आणि तुम्हाला मंडळी ही सांगायचं म्हणजे विशेष तुमच्या आसपास नातेवाईकात किंवा काय असा प्रकार जर घडत असेल तर सावधान व्हा, सतर्क व्हा. आणि ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा, कुठेतरी हे करावं म्हणजे तुमच्या बाबतीत घडू नये हीच माझी सदिच्छा आहे. आणि कसं आहे ह्या गोष्टींपासून जेवढं तुम्ही दूर राहता किंवा काही राहता तर चांगलं आयुष्य जगता, तुमच्या नावाची बदनामी होणार नाही. आणि काही केलं तरी म्हणजे तुम्ही सुरक्षित राहतात. आणि गावात सगळीकडे अशी ढोढो झाली, बोंबाबोंब झाली आणि पाहुण्या रावळ्यात हे झाले. आणि ह्या गोष्टींना कसं होतं माहिती आहे का, त्या दोघांना शिक्षा तर लागूच होणार आहे कारण एक निष्पाप बाळाची हत्या केलेली आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले. त्यांच्यावर जे कायद्याने काय असतील ते कलमही त्यांच्यावर टाकण्यात आलेले. आणि ह्या पाठीमागचं हे प्रकरण उघडकीस आल्यावर किंवा काय केल्यावर काय म्हणजे जे सासू होती ती
एका जावयाला म्हणजे त्या जावयाची थोडक्यात आईच असं त्या सासूचं नातं असतं. आईच्या जागी असते सासू आणि जावयाचं नातं असतं की मुलगा असतो तो. तर ह्या नात्यांमध्ये काळिंबा फासणारी हीच गोष्ट आहे आणि तुमच्या अवतीभोवती घडते का तर लक्षात राहू द्या आणि सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि तुमचे धन्यवाद मित्रांनो. इथेच हा व्हिडिओ संपवतो.